सोलापूर येथे सिद्धेश्वर महाराजांचा अक्षता सोहळा पार पडत आहे। या पार्श्वभूमीवर 7 मानाच्या नंदी ध्वजांची मिरवणूक निघाली आहे। या मिरवणूक महामार्गावर महिलांनी आकर्षक अशी रांगोळी काढली आहे। या रांगोळी काढणाऱ्या मुली आणि महिलांमध्ये गुजरातची टीम देखील शामिल होती। यातील एका मुलीचा हात फ्रॅक्चर झालेला असताना देखील त्या मुलीनं आपल्या वेदना बाजूला ठेवत सिद्धेश्वर महाराजांच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं। गुजरातच्या या टीम सोबत आमचे प्रतिनिधी दत्ता केरे यांनी बातचीत केली आहे। दर्शको नमस्कार, राजनीती न्यूजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे। अक्षता सोहळ्याच्या निमित्तानं दत्त चौकात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रांगोळी जी आहे त्या ठिकाणी काढली जात आहे। गुजरातहून या ठिकाणी रांगोळी काढण्यासाठी काही लोक आलेत, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूयात। दादा, काय सांगाल, आपण कुठून आलेलो आहात? आम्ही गुजरातमधून आलेलो आहे आणि गुजरातमध्ये पण संस्कार भारतीच्या रांगोळीचा प्रचार आणि प्रसार आम्ही करतोय। आता बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आम्ही रांगोळीचे वर्कशॉप घेतलेले आहेत आणि तिथल्या लोकांना पण ही रांगोळी संस्कार भारतीच्या रांगोळी आम्ही शिकवतोय। त्याच्यातनं आता हे काही कलाकार तयार झालेले आहेत, कोण राजकोटवरनं, कोण अहमदाबादवरनं आणि कोण बडोद्यावरनं आलेले आहेत। पहिल्या वर्षी म्हणजे आमचं हे पहिलंच वर्ष आहे इथं या कार्यक्रमात सहभागी करण्यासाठी आणि प्रत्येक वर्षी आम्ही जास्तीत जास्त मेंबरला घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत। क्या कुछ कहना चाहेंगे, आज आप सोलापुर में आए हैं? जी, हमने ये फेस्टिवल के बारे में सुना था पर आज पहली बार देखा है तो बहुत अच्छा लग रहा है। यहाँ देख के बहुत अच्छा लग रहा है। किधर से आए आप? हम लोग गुजरात में राजकोट है, वहाँ से आए हैं। काय सांगाल, आज आपण सोलापुरात आलेलो आहात। ग्रामदेवतांची यात्रा मोठ्या प्रमाणात चालू आहे, आपण रांगोळी अर्पण केला। मी दरवर्षी येण्याचा प्रयत्न करते आहे। मी ॲक्च्युली सोलापूरचीच आहे, बट आता अहमदाबाद गेली आहे। एवढ्या वर्षापासून येत होते, लास्ट 2 वर्षापासून आली नाही आहे। यावर्षी खूपच इच्छा होती म्हणून मी सगळ्यांना म्हटलं चला तुम्ही एकदा तरी या यात्रेचा आनंद घ्या आणि आपण बघूया लाईव्हमध्ये की रांगोळी कशी काढतात कशी नाही। तर तुम्ही पण तिथे, आम्ही पण गुजरातमध्ये तसा प्रचार प्रसार करू त्याची। आताच आपण या ठिकाणी गुजरातवरून रांगोळी काढण्यासाठी खास लोकही जी आहेत ती सोलापुरात आले होते, आपण त्यांच्याशी थेट बातचीत केला आहे। राजनीती न्यूज चॅनलसाठी मी दत्ता केरे, सोलापूर।